नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर ती जाहिरात तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोतवाल पदाची भरती निघालेली आहे आणि जवळपास सर्वच तालुक्यामध्ये कोतवाल हे पद भरलं जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये विविध सज्जातील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल समर्थ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्हताधारक उमेदवारांकडून 20 नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पूर्ण जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 158 इतके महसूल सेवक ही पदं भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 8/7/2025 पासून अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 18/7/2025 पर्यंत. तर महसूल सेवक या पदाचं मानधन आहे 15,000 रुपये. वयाची अट आहे 18 ते 40 आणि परीक्षेचं शुल्क असणार आहे खुला प्रवर्ग 600, मागास प्रवर्ग 500. आता जिल्ह्यातील तालुका रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जामखेडमध्ये एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत आणि जामखेडची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे. येथे क्लिक करायच्यावरती क्लिक केल्यानंतर ती जाहिरात तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. अहिल्यानगर एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. कर्जत 14, कोपरगाव 10, नेवासा 10, राहता 7, राहुरी 12, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 8, संगमनेर 16, पाथर्डी 13, पारनेर 21 आणि शेवगाव 7 असे 158 एकूण जागा अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या भरल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण अटी शर्ती आहेत, तर उमेदवाराचं वय हे 7/7/2025 रोजी गणलं जाणार आहे. 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्जदार हा सज्जातील जे काही गावं असतील त्या गावामधला रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि किमान शैक्षणिक अर्हता जी आहे ते 4थी पास आहे. या पदासाठी अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाचे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्याकडं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे चारित्र्य स्वच्छ असावं, त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्ह्याची नोंद नसावी. आता महसूल सेवक कोतवाल पदासाठी ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेत किमान 40% गुण मिळविणे आवश्यक असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी करून तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच कागदपत्र तपासणी आणि अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी 100 गुण असतील. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नसंख्या 50 असतील आणि महसूल सेवक कोतवाल पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे. सर्व तालुक्याच्या जाहिरातीच्या लिंक मी वरती या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला ज्या तालुक्याची जाहिरात पाहिजे आहे, सिम्पली त्याच्या नावापुढं जे तुम्हाला इथे क्लिक करायचा ऑप्शन दिलेला आहे, सिम्पली त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं. याच्यावरती टच केल्यानंतर ती PDF अशा प्रकारे तुमच्या समोर येईल. तर यामध्ये ही जाहिरात सविस्तर वाचून घ्या, सर्व अटी शर्ती, आणि नंतरच अप्लाय करा. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. या आर्टिकलची मी जे काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे, तिथं जाऊन तुम्ही अशा प्रकारे जाहिराती डाउनलोड करून पाहू शकता. तसेच ऑनलाईन अर्जही करू शकता. ती पण लिंक तुम्हाला या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.